काल्याचं कीर्तन शेवटीच का हा प्रश्नच आहे. काल्याचं कीर्तन दुपारीच का प्रश्नच आहे. दुपारीच का अजून आहे का. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णांचं चरित्राचं उच्चारण का आणि भगवान कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण गोकुळातलंच का. गोकुळातलंच का. 2-3 प्रश्न मला पटपट सांगायचे तर माझ्या विषयाकडे यायचे. पहिला प्रश्न आहे काल्याचं कीर्तन शेवटीच का. का बरं. रोज त्या ठिकाणी 7 दिवस कीर्तन त्या ठिकाणी होत आहेत आणि मग त्या ठिकाणी 7 दिवस झाले की काल्याचं कीर्तन शेवटी होतंय. शेवटी का केलं जातं. त्याचं उत्तर आहे काला म्हणजे परिसमाप्ती आहे. म्हणजे परिसमाप्तीचं द्योतक परिपूर्णतेचं द्योतक जर काय असेल तर तो कालाचे महाराज. परिपूर्णता याला म्हणताय. पहा किती रात्री कीर्तन झाले काला झालाच नाही तर सप्ताहाला परिपूर्णता प्राप्त होऊ शकत नाही. होणारच नाही. मग परिपूर्णता प्राप्त व्हावी असं वाटत असेल सप्ताहाला तर काल्याचं कीर्तनच करावं लागतं. ज्ञानोबा किती गोड ओवी देत आहे. ज्ञानोबा म्हणतात देवळाच्या कामा कळसू. म्हणजे देवळाचं काम परिपूर्ण केव्हा म्हटले कळस बसला की देवळाचं काम परिपूर्ण झालं. कळस बसला का काम परिपूर्ण झालं. उदाहरण घ्या आपल्याच गावातील एखाद्या मंदिराचं काम काढलं पाटील काढल्याबरोबर मंदिराला अगोदर काय केलं जातं. पाया टाकला जातो. पाया टाकल्यानंतर मग खांब उभे केले जातात. मग भिंती बांधल्या जातात. भिंती बांधल्यानंतर स्लॅब टाकला जातो. बरोबर ना. कंस्ट्रक्शनवाले असतील तर त्यांना माहिती असेल. नाही तर पाया नंतर टाकतात का आधी टाकतात. आधीच टाकतात. मग विचारलेलं बरं. मग स्लॅब टाकला जातो. स्लॅबवरती आता कळसाचं काम चालू होतं. आतमध्ये फरशी होते. आता सुंदर अशा मूर्त्या आणल्या जातात आणि मूर्त्या आणल्यानंतर आता ते मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करत असताना स्थापन झाल्या का वरती काय बसवलं जातं. कळस बसवला जातो. कळस झाला की मंदिराचं काम परिपूर्ण झालं. जोपर्यंत कळस नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण नाही. आता ऐका मंदिराचं काम केव्हा पूर्ण ज्यावेळेस कळस बसेल तेव्हा. तसं सप्ताहाला कधी पूर्णता ज्यावेळेस काल्याचं कीर्तन होईल तेव्हा. विढल विढल हा दृष्टांत कमी वाटला तर ज्ञानोबाने अजून एक दृष्टांत दिला. ज्ञानोबा म्हणतात परमगंगेसी सिंधू प्रवेशू. ज्ञानोबाने किती गोड दृष्टांत दिला. म्हणजे एखादी गंगा जर आता समुद्राला मिळाली तर तिला काय होतं पूर्णता प्राप्त होती. आता पुढे काही नाही. किती गोड भगवंत बोलताय. समुद्रमापम प्रविशंत यद्वत. एकदा समुद्राला जाऊन गंगा मिळाली रे मिळाली. आता पुन्हा पुढे प्रवास थांबला. परिपूर्णता प्राप्त झाली. चला उदाहरण देतो लक्षात येईल. आपली त्या ठिकाणी कोणती नदी घ्या. सीना नदी घ्या. आपल्या अजून बऱ्याच नद्या आहेत. सगळ्या जर आता त्या ठिकाणी एकत्र येऊन जर पुढे मोठा प्रवाह गेला तर त्या नद्या शेवटी कुठे मिळतात. समुद्राला मिळतात. समुद्र झाला का थांबलं. एका वर्गामध्ये त्या ठिकाणी गुरुजी आले. पूर्वीच्या काळी झेडपीच्या शाळा होत्या. बरोबर ना दादा. सर आहे झेडपीच्या शाळा. मला वाटते झेडपीच्या शाळा का होत्या त्यावेळेस काय जास्त त्या ठिकाणी काय नव्हतं. आपण उच्च शिक्षित नव्हतो. आपल्याकडं पैसाही कमी होता. मोलमजुरी करणारी मंडळी होते म्हणून झेडपीच्या शाळेत जास्तच विद्यार्थी. मला त्या सगळ्यात त्या शाळेत होते. इथे जेवढे धर्ममंडपात बसले तेवढे झेडपीतच शिकलेले आहेत. बरोबर का. हा हे पुढं नाही. मग झेडपीच्या शाळेत लगेच गुरुजी आले. एक साथ नमस्ते गुरुजी असं म्हटले आणि गुरुजीनं ब्लॅकबोर्डवरती गोदावरी नाव लिहिलं. काय लिहिलं गोदावरी. मुलांना ऐका. ऐकताय ना. हा ऐका. इकडे बघा काय लिहिलंय म्हणजे गोदावरी. आता ऐका ही गोदावरी कुठून उगम पावते सांगा बरं. सगळ्यांनी हात वरती केले. त्याच्यात एक बाळू नावाचा विद्यार्थी होता आणि त्यानं हात वरती केला. गुरुजी मी सांगू. गुरुजीनं विचार केला. अरे या अगोदर तर यानं कधीच उत्तर दिलं नाही. त्याला इतका आनंद झाला. गुरुजी म्हणू लागले वा 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 बाळू उठ 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 सांग तूच सांग. सगळे खाली हात करा. उठ बाळू. बाळू उठला. बाळू उठला नाही तो डायरेक्ट बेंचवर उठला. त्याला वाटलं गुरुजींनी मलाच उठवलं. बेंचवर उभा राहिला. गुरुजी म्हणले सांग गोदावरी कुठून उगम पावते. त्यानं लगेच उत्तर दिलं. गुरुजी नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुका आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतामधून ती काय होते गोदावरी उगम पावते. बरं बरं बाळू वा वा वा. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. किती हुशार आहे बाळू. सांग रे ती गोदावरी पुढे कुठे गेली.
तेवले पुढे ती कुशावर्त कुंडामध्ये त्या ठिकाणी आली. पुढे मले पुढे कोपरगावच्या तिथे, पुढे मले पुढे त्या ठिकाणी काय गाव टोका, पुढे पुढे म्हटले नाथसागर, पुढे मराठवाडा, ते असं सांगत होता. पण गुरुजीचा शब्द पुढे पुढे चालू होता. त्या बाळूला वाटलं जर गुरुजी पुढं पुढं म्हणते तर मग आपण काय केलं पाहिजे, कुठं मराठवाडा आणि आंध्र प्रदेश सांगण्यापेक्षा आता शेवट सांगितला पाहिजे. गुरुजी ऐका, आता ती गंगा समुद्राला मिळाली. आता काय झाली, समुद्राला मिळाली. आता गुरुजींना थांबायला पाहिजे होतं ना, समुद्राच्या पुढे प्रवासच नाही महाराज. तरी गुरुजी म्हणले पुढे. गुरुजीला तर गुरुजी पुढे म्हटल्यावर बाळूला आता काय झालं, रागच आला. तो म्हणला गुरुजी तुमच्या डोंबल्यात गेली. आता का बरं, आता मला सांगा, आता पुढे गंगेचा प्रवास नाही. मला एवढाच मुद्दा मांडायचा आहे. जसा गंगेचा प्रवास समुद्राला मिळाला तर परिपूर्णता आहे, तसं काल्याच्या कीर्तनामध्ये, आता काल्याचं कीर्तनामध्ये आता शेवटचं कीर्तन झालं की आपल्या सप्तालाही परिपूर्णता आहे. विढल विढल ज्ञानोबरांनी याकरता अजून एक दृष्टांत दिला. म्हणले ऐका ना, का त्या ठिकाणी सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. ज्ञानोबरांची उभी फार गोड आहे. ज्ञानोबरा म्हणतात सोन्याला जेव्हा 16वा कस दिला की त्याला परिपूर्णता आहे, पूर्णता प्राप्त होते. यज्ञाला पूर्णाहुती दिली की परिपूर्णता प्राप्त होते. पहा इथे काल परवा आपल्याकडे यज्ञ चालू होता या शेंडी परिसरामध्ये, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात लिहिलं होतं पूर्णाहुती 6 वाजता. म्हणजे यज्ञाची पूर्णाहुती दिली की यज्ञाला काय परिसमाप्ती महाराज. पूर्णाहुतीशिवाय यज्ञाला परिपूर्णता नाही. तसं काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहाला परिपूर्णता नाही. पहिला प्रश्न कळाला. दुसरा प्रश्न आहे म्हणजे काल्याचं कीर्तन शेवटी, बरोबर आहे, कळालं. दुसरा प्रश्न आहे काल्याचं कीर्तन दुपारीच का. आता ऐका, भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये यमुनेच्या तटावरती जो काला केला तो दुपारीच केला. म्हणून त्याचं त्या दुपारी केल्यामुळे तेच त्या ठिकाणी काय आपणही तो काला त्याच बुद्धीनं विचार करून तो काला काय करतो, दुपारी करतो. कधी कधी होतं मागं पुढे करतो तर आपण आपल्या पद्धतीने, पण दुपारी म्हणून आज दुपारचं सांगतोय. जर संध्याकाळी असतं तर संध्याकाळचं सांगितलं असतं. हे बायपास. आज ऐका, म्हणजे काला हा दुपारी असतो. बरोबर महाराज, कळाले. 2 प्रश्न. तिसरा प्रश्न आहे काल्याचा कीर्तनाला कृष्णाचं चरित्र का. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळातलंच चरित्र उच्चारण करावं लागतं आणि कृष्णाचंच करावं लागतं. का कृष्णाचं करावं लागतं, कृष्ण सोडून दुसरे देव नाही का. म्हणजे अनेक देव आहे. देवांचे कितीतरी अवतार आहेत. म्हणजे किती अवतार आहे, म्हणजे अवताराच्या राशी. तो हा उभा विटेवरी किंवा अनंत अवतार घिसी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनेक अवतार त्यानं घेतलेले आहेत. किती अवतार घेतले म्हणजे अनेक आहेत. गर्गसंहितेमध्ये सुद्धा सांगतात किंवा आपल्या संत परंपरेमध्ये दशावतार म्हणतात. भागवतामध्ये 24 अवतार सांगतात. यापुढे गर्गसंहितेमध्ये 6 अवतार सांगतात. महाराज अंश अंश अंश, आवेश पूर्ण आणि पूर्णोत्तम, कला पूर्ण आणि पूर्णोत्तम, असे 6 अवतारे. अंश अंश अंश, कला पूर्ण आणि पूर्णोत्तम, अंश अंश अंश, कला पूर्ण आणि पूर्णोत्तम. पहा 6 अवतार सांगितले. 6 अवतारामध्ये त्या ठिकाणी पहा, जर 2 अवतारांचा विचार केला, पूर्ण आणि पूर्णोत्तम, यामध्ये पूर्ण अवतार प्रभू रामचंद्र आहे महाराज. या अवतारामध्ये रामचंद्रांना काय आहे, सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य अजिबात नाही. प्रभू रामचंद्रांना वाटलं असतं वनवासाला जायचंच नाही तरी जमलं असतं. पण आता ऐका, म्हटले ऐका, का गेले प्रभू. प्रभूजी म्हटले आता मला जसं वाल्मिकजी बोलले तसंच मला करावं लागेल. हो बोलेला वाल्मिका तैसे ठिकाणीना घरतोनी दाविना नामा घरतोनी दाविना नामा म्हणे बोलेला वाल्मिका तैसे ठिकाणीना घरतोनी दाविना नामा वर्तुनी दाविना नामा म्हणे बोलेला वाल्मिका तैसे ठिकाणीना वर्तुनी दाविना नामा वर्तुनी दाविना नामा म्हणे बोलेला वाल्मिका तैसे ठिकाणीना वर्तुनी दाविना नामा म्हणे वर्तुनी दाविना नामा म्हणे दाविना नामा
अवतारामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य अजिबात नाही. का? ज्या वेळेस रामप्रभूला घटना बदलण्याची वेळ आली त्यावेळेस रामप्रभू म्हटले घटनेत बदलच करता येत नाही. का? म्हणले जसे वाल्मिकजीने केली तशीच आहे. बोलीला वाल्मिक तैसेची करीन आणि वर्तोनी दावीन नामा म्हणे दुसरं काही करता येत नाही. बरं महाराज, मग पूर्णोत्तम अवतार कोण आहे? तर भगवान कृष्णाचा अवतार हा पूर्णोत्तम आहे. या पूर्णोत्तम अवतारामध्ये भगवान कृष्णाकडं सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. महाराज स्वातंत्र्य आहे, सगळं काही स्वातंत्र्यानं करता येतं. म्हणून परिपूर्णतम अवतार असणारा कृष्ण अवतार आहे. म्हणून याच कृष्ण अवतारांचं काय करावं लागतं? चरित्राचं उच्चारण करावं लागतं. चरित्राते उच्चारावे चले देवे गोकुळ हा चले देवे गोकुळ चले देवे गोकुळ चरित्राते उच्चारावे चले देवे गोकुळ चले देवे गोकुळ चले देवे गोकुळ गोकुळ गोकुळ. शेवटचा प्रश्न, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. बरं गोकुळातलंच का? कारण भगवान परमात्म्याचा आयुष्याचा विचार केला तर भगवान परमात्म्याचं 1400 वर्ष आयुष्य आहे. कालक्रमात 1400 वर्ष भगवान परमात्म्यानं सगळं कार्य केलेलं आहे. 11.5 वर्ष भगवान परमात्मा गोकुळात राहिले, 13.5 वर्ष भगवान परमात्मा मथुरेत राहिले आणि 100 वर्ष द्वारकेवरती भगवंतानं त्या ठिकाणी राज्य केलं. महाराज 100 वर्ष राज्य केलं. मग ऐका, भगवान परमात्म्याचं चरित्र 100 वर्षातलं नाही ऐकायचं, 13.5 वर्षातलं नाही ऐकायचं. मग कुठलं चरित्र उच्चारण करायचं ना ऐकायचंय? रांगता गोदरी राखता रांगता गोदरी राखता राखता रांगता गोदरी तुझसे चरित्र चरित्र भगवान परमात्म्याचं चरित्र फक्त गोकुळातलं श्रवण करायचंय किंवा उच्चारण करायचं. ए दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखत आहे. एवढंच का बरं? कारण ऐका, भगवान परमात्मानं काल हा गोकुळातच केलाय म्हणून गोकुळातलं चरित्राचं उच्चारण करायचंय. मी 2-4 प्रश्न सांगितले. बरं महाराज, कळालं आता? कालचं कीर्तन शेवटीच का? कळालं आम्हाला. कालचं कीर्तन दुपारीच का? कळालं. काल्याच्या कीर्तनात कृष्णाचंच त्या ठिकाणी चरित्राचं उच्चारण का? कळालं. तो परिपूर्णतम अवतार आहे. आणि गोकुळातलंच का? तर त्यानं काला त्या ठिकाणी गोकुळातच केलाय म्हणून गोकुळातलं चरित्र विढल विढल. 2-3 प्रश्नाचे उत्तर दिले. अभंगाच्या दिशेनं जायचंय. मग महाराज, हा भगवान परमात्मा ज्याच्या सत्तेनं सगळं चालतंय, त्याच्या सत्तेनं चालतंय, पण तोच त्या ठिकाणी काय करतोय? साधारण गोवळ्यांचं काय करतोय? उष्टावळ ग्रहण करतोय. आश्चर्य तुकोबऱ्या अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये सांगताय.
नामाचे चिंतन करती 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 नामाचे भगवान परमात्माने एक अद्भुत लीला केली. भगवान परमात्माने आश्चर्य केले. काय केले? तो पाहता गोवळी आणि खाय त्यांची उष्टावळी. उष्ट खातोय. तो जर पाहिलं त्या सगळ्या जगताचा निर्मितीकार तोच आहे. स्वतः भगवंत बोलताय, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. त्याच्या सत्तेनं सगळं चालतंय. त्याची सत्ता आहे. हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतंय? त्याच्या चाले हे शरीर कोणाची असत्ते. कोण बोलविता हरिवीन किंवा वृक्षाची हे पाने सगळं तो करतोय महाराज. क्रिया देखवी ऐकवी एक नारायण. सगळं तोच करतोय. जीव सुद्धा तोच घालतोय. कार्य नाठविसी कृपाळू जनासी पोषितो. कार्य नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तो. सगळ्यांचं पालन पोषण करणारा तोय. पण तो जर सगळ्यांचं पालन पोषण करतोय, बघा ना, तो पाहता तो सगळं तो करतोय आणि तरी तो काय करतोय? आश्चर्य करतोय. ते सामान्य गवळ्यांचं उष्ट खातोय महाराज. हे आश्चर्यच आहे. सगळ्यांना भरण पोषण करणारा तोच आहे. तोच आहे. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सगळ्यांना जीव घालणारा तोच आहे. पुराणामध्ये उदाहरण आलं. एकदा जगाचा मालक भोजन करण्याकरता बसले आणि आईसाहेबांनी सुंदर ताट वाढलं. वाढल्याबरोबर हातामध्ये पाणी घेतलं आणि ताटाभोवती फिरवलं आणि देवाने हात जोडले. हात जोडल्याबरोबर आईसाहेब म्हणू लागले, देवा करा ना चालू. काय अजून तिकडं हरे रामन काय काय मंत्र होऊन द्यायचं का? नाही नाही. अहो ऐकलं का? मी काय करतो? मी सगळ्याला जेव घालतो मग मी जेवतो. म्हणजे रोज? हो, माझा नियमच आहे. म्हणजे कोणाकोणाला? म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांनाच घालतो. बापरे, सगळ्याला? हो, सगळ्याला. बरं मग 10-5 मिनिटं झाले आणि भगवान परमात्मा जेवू लागले. पण आईसाहेबांच्या डोक्यात तेवढंच राहिलं. म्हणजे सगळ्याला जीव घालतेत म्हणतात, आता पाहिलंच पाहिजे. तिने लगेच मुंग्याच्या वारुळापाशी आईसाहेब आल्या. 1-2 मुंग्या डबीत भरल्या आणि लगेच आपल्या काय केलं? रॅकवर नेऊन ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच देवांना आवाज दिला. अहो ऐकलं का? जेवण तयार आहे, जेवायला या. मला वाटते देवाची पत्नी म्हणून किती प्रेमाने आवाज देत असेल. ती थोडीच आपली घ्या गिळून हे आपलं आहे. ही देवाची पत्नी महाराज. किती प्रेमानं आग्रहाने बसवलं. बसल्याबरोबर त्या ठिकाणी देवाने लगेच एक घास तोडला आणि तोंडात घालणार. आईसाहेबांनी हात पकडला. अहो काय चाललंय? तुम्ही काय म्हटलं होते काल? सगळ्याला जीव घालतोय. मग घातलं सगळ्याला? हो, सगळे झाले. म्हणले कोणा? म्हणले मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत. म्हणले कोणीतरी राहिलंय बघा. अहो सगळे जेवले, राहिले. कोण राहिले? ती लगेच पळत गेली आणि ती रॅकवरली डबे आणली. लगेच डबे खोलले. याच्यात 2-3 मुंग्या आहेत बघा, या उपवाशी. म्हणजे भिंगाचा चष्मा लावून बघ. तिनं चष्मा लावला आणि पाहिला. काय गंमत आहे, त्या मुंग्या साखर खात होत्या. का महाराज? अहो जोपर्यंत भगवान परमात्मा सगळ्याला जीव घालत नाही तोपर्यंत तो जेवत नाही. म्हणजे सगळ्यांना तो जीव घालतो महाराज. हो,
याहीपेक्षा पहा ना, ज्यावेळेस बाळ जन्माला येतं तर विचार करा, लगेच बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या जेवणाची व्यवस्था दूध तयार भगवंत करतो. कोण करतो याचा विचार करा. मग एवढा भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे, तरी तो सामान्य गोवळ्यांची काय करतोय? उष्टावळ खातोय. हे नवल आहे, हे अद्भुत घटना आहे, हे शक्य नाही. तो सगळ्याला जीव घालणारा तो काय करतोय? सामान्य गवळ्यांचं उष्ट खातोय महाराज. त्या भागवतामध्ये फार गोड आलं. किती गोड भाव आला. भगवान परमात्मा सगळ्या सवंगड्यासह खेळत असताना दुपार झाली आणि आता भूक लागली म्हणून शिदोऱ्या सोडल्या. शिदोऱ्या सोडल्यानंतर सगळ्यांच्या शिदोऱ्या दादा काही विटलेल्या होत्या, काही शिळ्या होत्या, काही अतिशय निकृष्ट होत्या. देवाने दिला, ऐका, उद्या येत असताना सगळ्यांनी चांगल्या शिदोऱ्या घेऊन या. मी आधीच माहितलं नाही, घेऊन या. त्याच्यात एक मधुमंगल नावाचा गोपाळ आहे. तो घरी आला आणि आईला सांगितलं, आई, जगाच्या मालकानं आत्तापर्यंत माझ्याकडं काही मागितलं नाही, पण ऐक ना गाई, देवानं आज मागितलंय की काहीतरी उद्या त्या ठिकाणी शिदोरीमध्ये घेऊन आई. काय आहे का? पहा, ज्यावेळेस माधुकरी किंवा भिक्षा मागितले की त्यांच्या घरात यायचं. ब्राह्मणाचा पुत्र मधुमंगल आहे. काय प्रेम असेल ते भागवत पहा. त्या भागवतामध्ये भगवान परमात्मा त्या मधुमंगलाची शिदोरी घेऊन यायचे महाराज. 2 आणायचे, म्हणजे एक देवाची आणि एक मधुमंगलाची. इतकी गरिबी होती. आईला म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी आईनं सांगितलं, बाळा, घरात काय नाही, पण मी शेजारच्या काकूकडे जाते. शेजारच्या काकूकडे गेली, उष्ण काहीतरी मागितलं तर त्या ठिकाणी ताक दिलं. तुम्ही ऐकताय ना, ताक माहिती आहे का? ताक, अमूलचं ताक, 15 रुपये प्राईज. हे असं नाही महाराज, घरात उसळून केलेलं ताक. ते गाडग्यात तिनं भरलं आणि त्या माईला दिलं. त्या मधुमंगलाच्या आईनं ते ताक आणलं. ताक आणल्याबरोबर त्या शिंक्यावर ठेवलं, सांगितलं, मधुमंगला, देवाला फार ताक आवडेल, उद्या घेऊन जा. उद्या सकाळ, म्हणजे सकाळ झाली, लगेच गाई सोडायच्या म्हणून मधुमंगलानं ते गाडगं घेतलं आणि आले महाराज. खेळले. दुपार झाली, सगळे बसले. बसल्याबरोबर आता देवानं सांगितलं, ऐका, शिदोऱ्या चांगल्या आणल्यात ना? हो देवा. मग लगेच एकेकाने शिदोरी देवाला द्यायला लागले. काही ना गुलाबजांबू आणले होते. देवा घे. मधुमंगल म्हणलं, यांच्या एवढ्या भारी शिदोऱ्या, आपलं तर ताकच आहे. देवाला आवडायचं नाही. त्यानं आधीच मागं धरलं. त्याला वाटलं कुठं नादी लागत, यांचं पवादी काय होते. त्यानं मागं धरलं आणि मग आता सगळ्यांच्या मध्ये देव आहे. देवाला एकानं देवा घे ना गुलाबजांबू. आता गुलाबजांबू घेत असताना देवानं काय केलं, तो गुलाबजांबू घेतला आणि तोंडात टाकला. ज्याचा होता तो मला, कस काय? आता गुलाबजांबू कस काय? होय, कस काय? कस काय? आता चांगलं तर म्हणायला पाहिजे ना सर. त्यानं उगत तोंड वाकडं केलं आणि म्हणलं, बरं आहे. हा, ते मधुमंगल म्हणलं, जर गुलाबजांबूला बरं म्हणत असेल तर माझं ताकच आहे. आता काय करो? तो जिलेबीवाल्या पुढे आला. जिलेबी गेली. जिलेबी घे. जिलेबी देवाला देत असताना जिलेबी घेतली आणि तोंडात टाकली. कस काय जिलेबी? आता जिलेबी तरी चांगली म्हणा ना. तो मला ठीक आहे. म्हणजे त्याचा बरा ठीक हेच शेरे होते. मॅडम बरोबर आहे ना, बरा ठीक हेच शेरे राहते. चांगला लई एखाद्याला राहतो, काहीच दे ना देव. बरे ठीक शेरे द्यायला लागला. हे शेरे देत असताना आता त्या ठिकाणी मधुमंगल वाटलं, आपलं ताक देवाला आवडायचं नाही, मग आपलं आपणच पिलेलं बरं सर. त्यानं ते तसंच ताक घेतलं, देवाला नादी लागून दिलं, पळत एका झाडाच्या मागं आला. मागं आल्यानंतर त्या ताकावरले पानं बाजूला केले आणि शेवळे पाटीलाने देवाचं स्मरण करून सांगितलं, देवा, मी आता काय करतोय, हे तुलाच दिलं होतं आईने, पण तुला आवडायचं नाही, मीच पितो. स्मरण केलं महाराज. त्यानं घट प्यायला चालू केलं. देवाला काय कळत नाही, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. कळालं आणि भगवान परमात्मा मधुमंगलाच्या झाडाच्या मागे गेला, पळतच गेले आणि त्याच्या पुढे उभे राहिले. उभे राहिल्यानंतर काय करतो मधुमंगला, ती देव येऊस तर काय केलं महाराजांनी, गपगप पिलं. शेवटचाच गोड तोंडात घेतला आणि देव पुढे आला. शेवटचाच घोड तोंडात राहिला. फक्त इथं लॉक पडलं, म्हणजे खाली काही गिळालं नाही. काय करावं, इथं पॅक झालं. ते तोंडातच अशी गुळणी धरली. काय करता मधुमंगला? काहीच बोलता येईना. ती ताक पाहिलं, गाडगं मोकळं पाहिलं. का रे, आईनं माझ्या करता दिलेलं ताक तू एकटाच पिला ना? एकटा पिला. का रे, आईनं मला दिलं होतं तू एकटा पिला. का पिला? आणि काय सांगावं, काही कळे ना त्याला. पण त्याच्या अंतकरणातला भाव देवाला कळत होता. त्याच्या अंतरंगामधून तो सांगत होता, देवा, तुलाच दिलं होतं, पण ऐक ना रे, तू ज्यावे गुलाबजांबूला बरा म्हणत होता, जिलेबीला ठीक म्हणत होता, रसगुल्ले, सगळ्या आयटमला तू असाच शिरे देत होता.
मी विचार केला माझ्या ताकाला तरी काय शिरा देशील, म्हणून मी ताक पिलो. देव आता त्यावेळेस बोलायला लागला. आता रागावलेला देव आहे, लाल बुंद डोळे केले आणि त्या मधुमंगलाला सांगतोय, मधुमंगला अरे ते गुलाबजांबू होते, सगळं जिलेबी होती, सगळं होतं, पण त्या आयटम मध्ये प्रेम नव्हतं. तुम्ही ऐकताय ना, मला हे ताकात प्रेम होतं. का तू पिला, मला ते ताक दे. ताक दे म्हणलं, ते म्हणलं पिलोय. आता कुडून देऊ म्हणलं, दे म्हटलं ना. अरे तोंडात ते माझ्या देवा हे उष्ट आहे, आणि उष्ट हे ते खाऊ नाही शास्त्रात सांगते. कसं त्या ठिकाणी मी देणार नाही. दे म्हटलं ना, द्यावं लागेल म्हटल्याबरोबर मधुमंगल रडायला लागला. देवा काही देईल रे, पण ताक हे उष्ट आहे. तू देव आहे, तू नंद राजाचा मुलगा आहे, तुझ्या इथं किती ताक दूध लय, काय कमी का? आणि माझ्या उष्ट्या ताका करता त्या ठिकाणी माझ्या बरोबर भांडतोय, मी देणार नाही. रडत असताना मधुमंगल आता त्या ठिकाणी सांगू लागला, देवा देणार नाही. देव म्हणला, देतो का नाही बघ, द्यावं लागेल. रागवला देव, आणि देवानं सांगितलं हो त्या ठिकाणी गुळणी मार. तोंड आ केलं आणि मधुमंगलाला गुळणी मारायला लावली. थरथरल्या होटानं मधुमंगलानं गुळणी देवाच्या तोंडात मारली आणि देव उड्याच मारायला लागला. वा काय चांगलं ताक आहे, काय चांगलंय. म्हणजे ते गुलाबजांबूला चांगलं म्हटलं नाही, याला चांगलं म्हटला. म्हणजे काय खाल्लं त्यानं, उष्ट गवळीयांची ताक पिरे, कोण पोरे चांगली नव्हती, पण त्यांचं काय खाल्लं, खाय त्यांची उष्टावळी काय ताजे हा, उष्टावळी काय, उष्टावळी काय, पाहती गवळी, पाहती गवळी, पाहती गवळी, पाहती गवळी, काय ताजे त्यांचं उष्ट खातो. पण आता ऐका, उष्ट खातो, पण उष्ट खात असताना त्याच्यातलं प्रेम खातो महाराज. म्हणजे भगवान परमात्मा भाव प्रेम ग्रहण करतो, तो भावाचा भुकेला आहे. चला मला विस्तारानं जायचं नाही. शबरीचे उष्टे बोरं खाल्ले, पण ऐका त्या बोरातला भाव सहित खाल्ला. भाव अतिशय महत्वाचा आहे. भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे, म्हणून भगवान परमात्मानं जर ताक पिला असेल पण त्याच्यातला भाव होता म्हणून. मग महाराज एवढा भगवान परमात्मा मोठा आहे, श्रेष्ठ आहे, पण सामान्य गवळ्यांच्या पोरांचं ताक त्या ठिकाणी ग्रहण करतोय. का करतो, ते काय करतात, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. ते रात्रंदिवस काय करतायत, भगवान परमात्माचं भजन करतायत, रात्रंदिवस त्याचं ध्यान करतायत. आणि नाम साधनेनं भगवान परमात्माला आकळता येतं महाराज. पण ते नाम साधना तेवढी दृढतेनं केली पाहिजे. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. पण तेवढी दृढता त्या नामात असेल तर भगवान परमात्माला आपण आकळू शकू. पण तेवढी दृढता आपल्या नाम साधनेमध्ये पाहिजे. आणि या गोपाळांची त्या नाम साधनेवरती दृढता आहे, निष्ठा आहे. आणि ते रात्रंदिवस त्या ठिकाणी काय करतायत, माझं नाम चिंतन करताय, करीती नामाचे चिंतन. आणि अजून काय करताय, गडी कान्होबाचे ध्यान, माझं ध्यान करताय. पहा बरं, भगवंताचं ध्यान करतायत आणि नाम साधना करताय. आपणही आपल्या जीवनामध्ये देव यावा, आपलेही कामं करावी, आपलेही उष्ट ग्रहण करावं असं वाटत असेल, त्याकरता नाम साधनाच महत्वाचं साधन आहे. सगळ्यात महत्वाचं साधन जर काय असेल कलियुगामध्ये तर नाम साधन आहे महाराज. पहा बरं, हरेर नाम हरेर नामेव केवलम, कलो नास्तेव नास्तेव गतिर्न्यतः. भगवान परमात्मा प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर नाम साधनेशिवाय होऊ शकत नाही. किती गोड भागवतकार बोलताय. म्हटले पहा, मला भागवतकारानं सांगितलं, मला कलियुगामध्ये दोषाची खाणे, कलेर दोष निधे राजन आस्ते को महान गुणः,
कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. याच कीर्तनाने देव आपला होऊ शकेल. म्हणे कलियुगामध्ये काय करा, कलियुगामध्ये कीर्तन करा. कलियुगामध्ये करावं कीर्तन, 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 हा कलियुगामध्ये करावं कीर्तन, कलियुगामध्ये करावं कीर्तन, देणारा देईल भेट कलियुगामध्ये करावं कीर्तन, देणारायण देईल भेट, देणारायण देईल भेट. वा वा, टाळी वाजली पाहिजे. जर कलियुगामध्ये जर सगळ्यात सोपं साधन काय असेल भागवतकार सांगताय तर ते नामसाधना आहे. त्यानं काय होईल, देव आपला होईल, प्राप्त होईल, तो आपल्या करता येईल. किती नामसाधना प्रभावी आहे. एकच उदाहरण देतो आणि माझ्या विषयाकडे येतो. आपण कलियुगातले जर साधू पाहायचे असतील तर वृंदावनला जा आणि वृंदावनला प्रेमानंद शास्त्री नावाचे साधू पाहून या. पाहिले असतील बऱ्याच जणांनी. पहा, त्या साधूला गेल्या 22 वर्षापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहे, दोन्ही किडन्या फेल आहे, तुम्ही जास्तीत जास्त 2-3 वर्ष जगू शकाल. त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब, अहो जगवणं आणि मरवणं हे थोडं आपल्या तुमच्या हातात आहे, हे त्याच्या हातात आहे. दोन्ही किडन्या फेल आहे, तुम्ही डायलिसिसवर आहात. त्या डॉक्टरांनी सांगितल्याबरोबर त्या प्रेमानंद शास्त्री बाबांनी आपल्या एका किडनीला राधा नाव दिलं आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव दिलं. ऐका, आजही डायलिसिसवर आहेत, पण आजही त्या ठिकाणी आपण पाहिलं तर काय चेतना आपल्याला ऊर्जा मिळते. त्या अवस्थेमध्ये जर साधू 22-23 वर्ष जर जगत असेल, ही फक्त नामसाधनेची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट खातोय. ही ताकद कशाची आहे? फक्त नाम साधनेचे करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान, ही तीच साधना आहे महाराज. तेच करत आहे. बरोबर त्या भक्तांकरता, त्या गोपाळांकरता भगवान परमात्मा काय काय खेळ खेळतोय. काय मोठा उच्च स्वरूपाचा भगवान परमात्मा, सृष्टी निर्माता भगवान परमात्मा. पण त्यानं सुद्धा काय करावं, त्यानं आपल्यावरती डाव आला की डाव आपल्यावरती, आपल्यात राज्य म्हणतात बरोबर ना, राज्याला डाव आला तर आपल्यावरती घ्यावा, जगविधात्यानं घ्यावा. पहा बरं या गोपाळांकरता तुकोबऱ्या म्हणतात त्या गायींच्या पाठीमागे वळती द्यावी, अभंगाचं 3रं चरण. आणि द्यावे आजी, आणि द्यावे दाजी, आणि द्यावे नारी, आणि द्यावे नारी, नावी बळदा मागे काय, नावी बळदा मागे काय, कधी रामाचे दिलदाडा, कधी रामाचे दिलदाडा, कधी रामाचे दिलदाडा, कधी रामाचे दिलदाडा, 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 दिलदाडा. त्या गोपाळांकरता भगवान परमात्मा काय करते, आपल्यावर राज्य डावाला तर ते डावही घेतोय. आणि जर गायी वळायची वेळ आली तर स्वतः गायी वळतोय. आली द्यावी डाई, धावे वळत्या मागे गाई. मग महाराज अशा गोपाळांकरता तो भगवान परमात्मा काय करतोय, जीव ब्रह्म ऐक्य काला सुद्धा देतोय. काल्याचे 3 प्रकार, एक नामाचा काला, एक त्या ठिकाणी सांगताय हरिनामाचा काला, एक त्या ठिकाणी दही भाताचा खिचडी काला, आणि एक जीव ब्रह्म ऐक्य काला. 3 काले, 3 काले 3 गोष्टी करत आहेत. हरिनामाचा काला 3 शरीर आहेत आपल्याला. एक शरीर आहे त्या ठिकाणी स्थूल शरीर, दुसरं शरीर आहे लिंग शरीर, आणि तिसरं शरीर आहे कारण शरीर. पहा, हरिनामाचा काला जर कशाला असेल तर आपल्या लिंग शरीरा करताय. पहा, दही भाताचा काला जर कशा करता असेल तर ते स्थूल शरीरा करता आहे. आणि तिसरा काला सांगितला जीव ब्रह्म ऐक्य कारण शरीरा करता आहे. मग महाराज या 3 प्रकारचे काले 3 शरीरा आहेत करतायत. मग 3 शरीरा करता काय फायदे होतात? पहिला काला आहे
दही भाताचा काला कशा करता स्थूल शरीराकरता ताकद मिळते, त्याला पुष्टी म्हणतात, म्हणजे ताकद मिळते. दुसरा काला सांगितला हरिनामाचा काला, लिंग म्हणजे सूक्ष्म शरीराकरता शुद्धता मिळते. आणि तिसरा काला सांगितला जीव ब्रह्मैक्य काला, म्हणजे त्याला निवृत्ती मिळते, कारण शरीराकरता निवृत्ती प्राप्त होते. अशा निवृत्तीचा काला जीव ब्रह्मैक्याचा काला काय करताय, भगवान परमात्मा त्या गोपाळांसमवेत करतायत आणि त्यांना तो काला त्या ठिकाणी देत आहेत. मग महाराज आम्हाला तो काला मिळावा, तो गोपाळांना दिला, आम्ही काय केलं पाहिजे? मला एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला, मला एकत्र राहिलं पाहिजे. एकत्र शब्दाचा अर्थ जीव ब्रह्मैक्य प्रेमयुक्त अंतकरणाने एकत्र आलं ना तर तो काला एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला. करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई जय, हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय, विठोबा देवादिदेवा आदित्रय देवा, देवादिदेवा देवा आदिदेवा जगत्रया जीवा, केशवा विनंती मारी, केशवा विनंती मारी, केशवा विनंती मारी. माझी वाणी तुझे वर्णे गुण, माझी वाणी तुझे वर्णे गुण, माझी वाणी तुझे वर्णे गुण,
ते धावत्या गतीत अर्धा तासामध्ये चिंतन मांडले. कालाचं कीर्तन म्हटलं की चरित्र त्या ठिकाणी गोकुळातलं उच्चारण करावं लागतं. त्या नियमानं आपण सगळ्यांची कान आतुरतेनं आहेत की दरवर्षी जरी असलं तरी ते आपल्याला उच्चारावंच लागतं, कारण नियमच तसा आहे. पहा बरं, भगवान परमात्म्याचं काय होणार आहे, प्रागट्य होणार आहे. अगदी मी 15 मिनिटामध्ये चरित्र धावत्या गतीमध्ये घेणार आहे. तुम्ही ऐकताय ना? 15 मिनटं बसताल ना? आता 15 मिनटं. हां, आता जमलं. पुढे 1 तास या. ऐका की, म्हणजे मी माझं 15च मिनटात उरकेल. ऐका ऐका. आता ऐका. पृथ्वीवरती फार पापाचा भार तयार झाला आणि मग आता वत्सरूपे धेनो ब्रह्म्यापाशी जाय. ब्रह्म्यापाशी गेले सांगू लागले, आता फार भार, आता फार सोसवेन. आता भगवंताला त्या ठिकाणी सांगू लागले, आता तुला यावं लागेल म्हटल्यानंतर आता भगवान परमात्म्याने सांगितलं, सगळ्या बाकीच्या देवांना तुम्ही जा, मी आता त्या ठिकाणी पाठीमागून येतो. सगळे गेले. हे धावत्या गती ते बरं जेलमध्ये उगललं आता विस्तारानं, हे फार मोठे ते भागवत कथेत ऐकता येतं. हे धावत्या गतीत आहे. आणि मग आता भगवान परमात्म्याने ठरवलं, मी येणार आहे म्हटल्यानंतर आता त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं नियोजित त्या ठिकाणी कुळ पाहतो, ते चांगला देश पाहतो, म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश तो पाहणार आहे. आणि मग सगळे सवंगडे आले. आणि इकडे काय झालं, त्या ठिकाणी कंस नावाचा राजा आहे, फार त्या ठिकाणी काय क्रूर आहे आणि साधू संतांना तो छळायला लागलेला आहे. त्यानं त्या ठिकाणी काय केलंय, त्याने पाप करायला चालू केलंय आणि त्याची बहीण आहे, तिचं नाव देवकी आहे. तुम्ही ऐकताय ना? तर तिचं नाव देवकी आहे. देवकीचा विवाह ठरला आणि वसुदेवाबरोबर ठरल्याबरोबर विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला आणि वरात चालू झाली. वरात माहिती का? वरात माहिती का? हां, ती वरात म्हणजे ते नाचत गाजत त्या ठिकाणी नवरदेवाला घरी आणतात, याचं नाव वरात आहे. मला दुसरं काही माहीत नाही, एवढंच माहिती. म्हणजे नाचत गाजत नवरदेव नवरीला घरात आणणे, याचं नाव वरात. मग वरात चाललेले होते आणि वरात चालू असताना त्या ठिकाणी तेवढ्यामध्ये आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगतेचे, कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. कंसा, हिचा पुत्र वधील तुझसी. 8वा पुत्र वधील म्हटल्याबरोबर त्या कंसात मरणाला घाबरतो. तर त्या ठिकाणी घाबरला, लगे घेऊन या खडग मारा या धावला. धावल्याबरोबर त्या ठिकाणी लगेच हात तो धरिला, वसुदेवे हात धरला. कंसा, मारू नको, अरे श्री हत्या करू नको, हिचे जेवढे बाळ आहेत तेवढे मी तुला आणून देईल. पुढे बंदी शाळेत टाकलं. 6 बाळक या दुराचार्याने मारले. 7वं बाळ योगमायेनं रोहिणीच्या गर्भामध्ये नेलं. 8वं वाढू लागलं, लगेच 8वं वाढू लागल्यानंतर त्या देवकीचं ते सूर्याप्रमाणे झळकू लागलं. इतकं सुंदर तेज पाहतोय आणि आज जळतोय महाराज, कारण त्याला वाटायला लागलं आता येतोय काय. आणि मग पहा, आता श्रावण महिना चालू झाला आणि श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान परमात्मा प्रगट झाले आणि 8 वर्षाचे प्रगट झाले आणि आई संग बोलू लागले, आई बरी का तुझी तब्येत? अरे म्हणले, बाळा तू तर जन्माला आलाय पण 8 वर्षाचा आलाय. जन्मलेलं बाळ एवढं नसतं, लहान व्हायला लागलं. जन्मलेल्या बाळा एवढं झालं पण बोलत होते. बोलत असताना सांगितलं, आई बाबा मला आता इथे ठेवू नका, मला पुढे न्या, मला गोकुळाला घेऊन जा. मला काय करा, गोकुळाला न्या म्हटल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी वसुदेवानं कृष्णाला आता काय केलं, टोपलीत टाकलं आणि आता गोकुळाच्या दिशेनं निघाले. फार त्या ठिकाणी यमुना वाहते, यमुनेमध्ये आले, यमुना दुभंगते. तिथे कृष्णाला टाकलं जाते, कृष्णाला ठेवलं जाते, मायेला आणलं जाते. मायेला त्या ठिकाणी आल्याबरोबर रडते. मायेला त्या ठिकाणी कंस घेतोय, भिरकावतोय, तिच्या हातातून त्या ठिकाणी तो सुटल्याबरोबर सांगते, कंसा तुला मारणारा माझ्या आधी काय झालंय, जन्मलाय तुझं लागी वधी, उपजला मजा आधी, हा माझ्या आधी जन्मलाय. असं म्हटल्याबरोबर आता सकाळ झाली आणि इकडे त्या ठिकाणी काय झालं, कृष्ण भगवान परमात्मा गोकुळात आलेले आहे. कृष्ण भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत. आता त्या ठिकाणी सुनंदा आलेली आहे. पाहते तर यशोदेपाशी बाळ खेळते. तिला इतका आनंद होतोय, ती लगेच त्या ठिकाणी एक जणीला सांगायला सांगती गवळणीला पुत्र झालाय यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झालाय यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झालाय यशोदेला. सांगती गवळणीला
वा टाळी वाजवा. लगेच गवळण एकमेकाला सांगू लागली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. इतका आनंद त्या ठिकाणी गोकुळामध्ये झाला. गोकुळात आनंद आहे, पण इकडे त्या ठिकाणी माया आल्याबरोबर रडायला लागली. आणि रडायला लागल्यानंतर इकडं तो जळू लागला. इतकं कृष्ण गोकुळे जन्मला, दृष्टा चळका पसुटला. चळचळ त्या ठिकाणी सुटला, घाबरू लागला. आता काय करावं त्याला काही कळेना. पण गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. इतका आनंद, इतका आनंद. मग आता एक बाळकृष्ण दागरे अनबला नरनाडी बाळकृष्ण दागरे बाळकृष्ण दागरे हो कृष्ण दागरे अनबला नरनाडी बाळकृष्ण दागरे आनंदला आता ज्या त्या गोपिकेला कळायला लागलं, ज्या गवळणीला कळायला लागलं, अगं यशोदेला कृष्ण झाला, यशोदेला बाळ झालंय, हे कळायला लागल्याबरोबर जिच्या जिला जी वार्ता कळाली, ती कृष्ण म्हणजे भगवान परमात्माला पाहण्याकरता येऊ लागली. काय आता एक गवळण पाहण्याकरता येणार आहे. तिला कसा दिसणार आहे ते आपल्याला महाराज सांगतील. ती गवळण त्या ठिकाणी आली, सकाळीच उठून आली, अतिशय आवरलं. आणि आवरल्यानंतर तिनं काय केलं, चांगला ओम केला. ओम करतात का काय नाही आता तुम्ही? ओम बस झालं ना. सटूबाई, हा मी आता ओम, आता काय मिळालं, सटूबाई ओम केलं. आणि तिला वाटलं आता काहीतरी घेऊन जावं लागेल. मग लगेच तिनं घेतला, ती ओम वगैरे यशोदेकडे दिला. कृष्णाला पाहिलं, काय कृष्ण सुंदर दिसला. पाहिल्यावर सगळं चहा पान झालं. ती बाहेर आली. दुसरी गवळण तिला भेटल्याबरोबर दोघेचा संवाद आहे. ती म्हणली का गं लईच पहाट उठली होती का? ती म्हणली अगं पहाट म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरच उठली. मग म्हणजे आता एवढं त्या ठिकाणी कळाले, मग कशाला लेट करायचं. आणि लगेच काय केलं, स्वानाराकडे जाऊन सुंदर ओम करून आणला होता, लगेच देऊन आले. देऊन आल्याबरोबर बाई कसा आहे का तो? ती म्हणली इतका सुंदर आहे, मी पाहिलाय. आणि मग काय झालं, गुण गुणाचे ताणे गे बाळच गुण गुणाचे ताणे बाळच गुण गुणाचे ताणे बाळच गुण गुणाचे ताणे नंदाचा नंद रे पाहिला नंदाचा नंद रे पाहिला त्यानं मन वेधून घेतला असा मी पाहिला नंदाचा नंदन. दुसरीचा त्या ठिकाणी अनुभव कळाला. ते म्हणले दुसरी सावळा आहे, सावळा देखीला नंदाचा सावळा होता. तिसऱ्यानं सांगितलं तो निळा आहे, पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा तो निळा आहे. अशा एक एक गवळणी सांगू लागल्या. आणि अतिशय त्या ठिकाणी भगवान परमात्मा द्वादशीचे झाले. अष्टमी आणि द्वादशीपर्यंत गेले. कंसानं इकडं लगेच सभा भरवली. ऐकताय ना, सभेवरती त्या ठिकाणी सभा भरली. कंसाने ऐका, मला मारणारा त्या ठिकाणी जन्माला आलाय, जो त्याला मारीन त्याला अर्ध राज्य त्या ठिकाणी बक्षीस देऊन टाकील. मग सगळे एकमेकाकडे विचार करू लागले, कोण असेल हा, कोण आहे, कोण मारणार आहे? अहो कंस काय साधा आहे का? सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण आहे. आणि कोण मारेल? चर्चा चालू असताना तिथं सुद्धा महिला मंडळाची संख्या जास्तच होती. त्याच्यात एक महिला मंडळातून एक जण उठल्याबरोबर ती धप धप आवाज यायला लागलं. सगळ्या जणीने मागं पाहिलं. इथं नाही उठली बरं, तिथं उठली. मागं पाहिलं तो पुतना येत होती, भयंकर राक्षसिनी. आणि धप धप आवाज आल्याबरोबर आली. तिनं तो विडा उचलला. दादा घाबरू नको, आत्ता जाते. आणि नखानच त्याचा गळा दाबून येते. म्हणजे काय तिला त्या ठिकाणी वाटत होतं, आत्ता जाऊन मारून येते. पण कोण आहे? म्हणजे आत्ता जन्मलेलं बाळ आहे म्हणते. ते जन्मलंय आत्ता, अष्टमीला जन्मलेलं आहे. काय दादा, जन्मलेल्या पोराला कुठं घाबरतेत काय? आत्ता जाऊन मारून येते. तिनं लगेच काय केलं, ती अतिशय कुरूप होती. आता राक्षसीन कशी राहते महाराज, अतिशय भयावह होती.
पण ती लगेच ब्युटी पार्लरला गेली आणि अतिशय रूपवान होऊन आली. हे तेव्हापासून निर्मिती ब्युटी पार्लरची. अतिशय रूपवान, अतिशय काय तिनं ती लगेच मग इतकी रूपवान झाली आणि स्तनामध्ये विष भरलं आणि गोकुळाच्या दिशेनं निघाल्याबरोबर लहान लहान बालकं घेतले आणि मारले महाराज. अनेक बालकं मारले. मारता मारता त्या ठिकाणी नंदबाबाच्या दारात नामा म्हणे आली नंदाच्या घरा, म्हणे आली नंदाच्या घरा, म्हणे आली नंदाच्या घरा, म्हणे आली नंदाच्या स्वरूप सुंदर देवघरा, स्वरूप सुंदर देवघरा, स्वरूप सुंदर देवघरा. ती आली स्वरूपे सुंदरा देवांगना, म्हणजे स्वरूपवान झाली, सुंदर झाली. अहो देवांगनेवाने त्यांच्या म्हणजे त्यांना लाजवेल एवढी रूपवान बनली आणि दारात आली ना आवाज दिला यशोदे. आवाज थोडा खाली गेला, यशोदे. हा एवढा आवाज गेला. आवाज गेल्यावर यशोदा मागच्या दाराला भांडे घाशीत होती. म्हणजे मागच्या दाराला भांडे घाशीत आहेत बरेच जण, मागच्या दाराला घाशीत होती. घाशीत असताना तिला एवढा भदडा आवाज कोणाचा काय कळालं नाही. ती म्हणली बाई एवढा भदडा आवाज आपल्या गोकुळात तर एवढा भदडा आवाज कोणाचा नाही. मग गेली पाहिजे. तळतळ पुढे आली. कोण आहे? अगं यशोदे नाही ओळखलं का? नाही ना. अगं मी तुझी बहीण. अगं मला बहीणच नाही. अगं चुलत बहीण चुलत. अगं मला चुलताच नाही. अगं मावस मावशीच नाही. आता हे सगळे नाते संपले. माणसं लई चाप्टर आहेत मार. हे सगळे नाते संपले का अजून एक नातं काढते. अगं मी तुझी गुरु बहीण. हे कुठून आणले काय माहिती. हे गुरु बहीण. काय झालं कशाला आले? अगं तुला त्या ठिकाणी मुलगा झालाय पाहायला आले. पाहायला बोलता बोलता महाराज ती आत शिरली. पाहायला आल्याबरोबर तुला मुलगा झाला हे कळालंय आणि मी त्याला पाहण्याकरता आले. अगं आत्ताच त्याला झोपी लावले. आत्ताच त्याला झोपी लावले. कृष्ण पाळण्यातच झोपलेलं होते. ते म्हणू लागले आमच्या आईला तर काही कळतच नाही. आमच्या आईला काहीच कळत नाही. भवानीचं गिऱ्हाईक आले मागं पाठी ती लागलं रडायला. रडायला लागलं का ग खोटं बोलते मला पाहायला जायचंय. आणि मग ती काय पाहू दे ना. तिच्यावर माया टाकली आणि लगेच पाहण्याकरता ती गेली. पण आता ऐका पुतनेनं त्या बाळाच्या अंगावरलं वस्त्र बाजूला केलं आणि भगवंताकडं पाहत राहिली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. फार रूपवान त्या ठिकाणी तो दिसायला लागला. आणि ती कशा करता आली विसरूनच गेली महाराज. विसरून गेल्याबरोबर देव म्हटला की ज्या कामा करता आली ती कामच करायची नाही. माया काढली पाहिजे. माया काढली. मग भगवंताला मांडीवर घेतलं. आता ऐका महाराज एक प्रश्न विचारायचे आमचे. पुतना पापीन आहे का पुण्यवान? खरं सांगायचं बुवा. हा लोकाची लेकर मारीत आली पुण्यवान म्हणतं बघा आता. आता सांगा अजून काय पापीन होती का पुण्यवान? नाही एकच सांगा दोन नको. आता ऐका पूर्तना ही पापीन होती का पुण्यवान? याचं उत्तर आहे महाराज पुण्यवानच होती. हा कारण तुकोबा म्हणतात मागं झालेलं काहीच पाहू नका. आजच्या स्थितीला काय? आजच्या स्थितीला जगाचा मालक तिच्या मांडीवर आहे. पुण्यवान आहे. तिनं लगेच कृष्णाला काय केलं? स्तनपान करू लागली. स्तनपान करत असताना त्या कृष्ण भगवान परमात्मानं तिच्याकडे काय केलं? डोळे एकदा उघडले आणि झाकले. म्हणजे असे डोळे उघडून झाकले महाराज. का त्या ठिकाणी तिच्याकडे पाहून डोळे झाकले? असे अनेक भाव आहेत. अनेक भागवतामध्ये भाव आहेत. मी एक दोनच भाव सांगतो. का झाकले? तिच्याकडे पाहून डोळे का झाकले? पहिलं कारण सांगताय. ती काय धारण करून आली होती? विष धारण करून आली ती. विषाचं खातं भगवान शंकराचे. देवानं डोळे झाकले फोन लावला. हॅलो भोलेनाथ आपका मटेरियल आया है. हॅलो या असं मग ते फोन लावला. पहिलं कारण समजलं. दुसरं कारण ही गतजन्मामध्ये कोण होती हे पाहण्याकरता देवाने डोळे झाकले. ही गतजन्मामध्ये बळीची मुलगी रत्नमाला होती. ज्यावे बटुकृपामध्ये भगवान वामन आले आणि त्या वामनाला पाहिलं आणि सांगितलं असा जर मुलगा असता तर मी याला स्तनपान केलं असतं. देव म्हणले तथा असतो. पण बळीला पाताळात घातलं. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. त्यावेळेस क्रोधाय म्हण रागवली आणि म्हणले असा मुलगा असतात याला विषच पाजला असतं. देव म्हणले तथा असतो. देवाने दुईवर पूर्ण केले. मग हीच रत्नमाला होती. देवाने अजून का डोळे झाकले? एकच कारण सांगतो पाटील थांबून घेतो. अजून एक कारण आहे. डोळे झाकून जर पाप केलं तर ते पाप होत नाही. तुमचे येते एक लक्ष. काही काही मंडळी लय हुशार असते. घे त्याला काय होते डोळे झाकून घे.
ऐक डोळे, म्हणजे डोळे झाकून केलं तर ते पाप होत नाही, म्हणून त्या ठिकाणी डोळे झाकून. म्हणून एखाद्याची गंज डोळे झाकून पेटू नका. हे डोळे झाकून, हे मी फक्त भगवंताच्या लीला म्हणून डोळे झाकले. अशा अनेक भाव आहेत भागवतामध्ये, अनेक भाव आहे. मग आता काय केलं, भगवान परमात्म्याने विष प्राशन केलं, आता त्या ठिकाणी रक्त प्राशन केलं ना, आता प्राण ओढायला लागला. प्राण ओढायला लागल्यानंतर ती पुतना म्हणते सोड सोड. देव म्हणला मी एक तर धरीतच नाही, धरलं तर सोडित नाही, आता कशी सोडेल. आता देवानं पुतणेला उडवल्यानंतर लांब नेलं आणि असं ठाप दिरी त्या ठिकाणी पडली. प्राण गेले महाराज. धिप्पाड शरीर. देवाला माहिती तर हे जर गोकुळावरीचं शरीर पडलं तर गोकुळाचं थालीपीठ होईल. लांब नेऊन टाकलं महाराज, लांब नेऊन पडलं. आता कृष्ण भगवान परमात्मा तिच्या शरीर फार छोटे दिसायला लागले. सगळे घाबरले, गोपाळ गोपिका पळाले. सगळ्यांनी पाहिलं कृष्ण भगवंतावरती काहीतरी आक्रमण आले, अरे काहीतरी त्या ठिकाणी फार संकट आहे. सगळे पळत गेले. पाहिलं तर पुतना धिप्पाड डोंगरावडी पडलेली आहे. मग लगेच काय केलं, दोऱ्या आणल्या, शिड्या केल्या आणि लगेच वरती चढले. कृष्णाला घेतलं महाराज, कृष्णाला खाली उतरवलं. यशोदा काही गोपिका आल्या. यशोदा म्हणली माझ्या बाळाचं काय झालं असेल काही माहित नाही, पण कृष्ण सुखरूप गोपिकेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी यशोदेकडे दिल्याबरोबर फार त्या ठिकाणी आनंद यशोदेला झाला. तेवढ्यात एक म्हातारी काठी टेकीत आली. व्हा बाजूला, तुम्हाला तर काही कळत नाही, व्हा बाजूला. सगळ्याला बाजूला काढत आले. आल्याबरोबर तिनं काय केलं, लगेच खालची माती घेतली आणि कृष्णाच्या डोक्याला लावली आणि ती म्हटली यशोदे तुला म्हणत होते माऊलाच्या सवास निघाल. हे असं आलं असतं का, म्हणत होते ना. एक जण म्हणले जागरण गोंधळ, त्यांचं बराच वेळ चला मला सांगायचं नाही. देवानं पुतनेला मारलं, पण देवानं तिला सायुज्यता नावाची मुक्ती दिली. काय ज्ञानोबा वर्णन करताय, तुवा असनकादिकाची निमाने सायुज्य सौरसो केला पुतने, जी विषाची आस्तन पाने मारू आली. मारण्याकरता आली, पण भगवंतानं तिला काय केलं, सायुज्य नावाची मुक्ती दिली. अशा अनेक त्या ठिकाणी कपट्या माबळवट आला, देवानं उद्धार केला. अनेक त्या ठिकाणी आक्रमण येऊन आले. आघासुराला बरेच आले महाराज, शक्टासुराला अनेक जण त्या ठिकाणी मारले. आता भगवान परमात्मा हळूहळू रांगायला लागले. कसे रांगताय, रांगत रंगनी चोरित लोणी, ते हात टेकीत, हात टेकीत. गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. हात टेकीत, हात टेकीत. रंगनी रंगनाथ तोम्या देखील रंगनी रंगनाथ तोम्या देखील रंगनी रंगनाथ तोम्या देखील रंगनी रंगनाथ तोम्या देखील तळात तळात टेकीत, तळवे तळात तळात टेकीत. डाव्या गुडघ्याने, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. बाबा टाळी वाजवा. रांगायला लागलेत आत्ता शिखा, रांगायला लागले. हा म्हणजे कृष्ण भगवान परमात्मा, मी कृष्ण सांगतोय ना, मग मी कृष्णच म्हणेल. कृष्ण भगवंत रांगायला लागले. कसे रांगताय, तळवे तळहात टेकीत, असे तळवे तळहात टेकून रांगायला लागले. पण भगवंत रांगतो हे नवल आहे महाराज, हे आश्चर्य आहे. रांगायला लागले. रांगायला लागल्याबरोबर आता चालायला लागले. हा वेळ संपलाय. चालायला लागल्याबरोबर आता त्या ठिकाणी काय केलं, सगळ्या सवंगड्याकडे पाहिलं, सवंगडी केले. ते सवंगडी असे वाळले होते. पाहिलं तर त्यांना सांगितलं का रे, अरे आपण गोकुळात राहतो. गोकुळ नाम गायींचा त्या ठिकाणी समूह, म्हणजे जो सांभाळ करतो त्याला गोकुळ म्हणतात. आणि या गोकुळामध्ये तुम्ही असे कसे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं अहो सगळा माल निर्यात होतोय, सगळा माल, तूप दही लोणी
मग देवानं सांगितलं काळजी करू नका, माझा बाप राजा आहे, लगेच निर्यात बंदीचा कायदा काढतो. देवानं निर्यात बंदीचा कायदा काढला, निर्यात बंदीचा काढला. 2-4 महिन्यानं गोपाळांकडं पाहिलं तर गोपाळ तशीच उदबत्ती छाप पाहिलं. माझ्याकडे पाहू नका बरं, उगं हे असे वाळलेले माझ्यापैकी उगं एवढे उदबत्ती छाप पाहिला. देवाने त्या ठिकाणी अरे निर्यात बंदी केली तरी त्या ठिकाणी तुम्ही असे कसे? ते म्हणले देवा हे फक्त कागदोपत्रीच कायदा आहे, रातोरात माल पोच होतोय. हा मग देव म्हणले आता तुमचाच माल मी तुम्हाला देतो, तुम्ही माझ्या मागे या. यारे यारे लहान थोर या ती भरती नारीनं सगळे या, तुम्ही काय करा यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. मी काय देतो? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो मी देतो, तुम्ही माझ्या मागे या. आणि मग आता भगवान परमात्म्याने ठरवलं की सगळ्या गोपाळांना घ्यायचं आणि आता चोऱ्या करायच्या. आणि आता भगवंत चोऱ्या करू लागले. फार चोऱ्यांच्या खोड्यात भगवान परमात्मा इतक्या खोड्या करत आहे. भागवतामध्ये इतक्या सांगितल्यात महाराज. फार भगवंत खोड्या करू लागले, चोऱ्या करू लागले. काय काय नाही, किती खोड्या करताय. एका गोपिकेने सुंदर रांगोळी काढली होती, त्याला देखवलीच नाही. ते गेलं आणि त्याने याची रांगोळी काढून आला. आता तुम्हाला कळून घ्या. अष्टदळ काढिले त्यावरी होते चक्रपाणी, त्यावरी होते चक्रपाणी. अष्टदळ काढिले अंगानी, वरी होते चक्रपाणी, चक्रपाणी चक्रपाणी चक्रपाणी. त्याच्यावर जाऊन याची रांगोळी काढून यायचं. बरं एक म्हातारा दारात झोपला होता, त्याच्या डोक्यात त्या ठिकाणी काय फोडून आलं? माटच फोडून आलं. अशा अनेक खोड्या. रात्रीच वासरं सोडून द्यायचं, इतक्या खोड्या करू लागला, चोऱ्या करू लागला. बरं आता इतक्या चोऱ्या करू लागला, त्यानं काय केलं? चौर्य मंडळ स्थापन केलं आणि चोऱ्या करू लागल्या. सगळ्या गोपिकेने ठरवलं आता कडे कुडपात ठेवायचं, आता याला शोधून द्यायचं नाही. यानं लगेच सगळ्या गोपाळांना घेतलं आणि सांगितलं ऐका त्या वाड्यात आहे, त्या वाड्यात आपण चोरी करायला जायचं. पण देवा त्याला कुलप येतं. म्हणजे काळजी काय करता, मला मंत्र येतोय. सगळ्या गोपाळांना जवळ केलं, सांगितलं ऐका मी मंत्र म्हणतोय, तुम्ही डोळे झाका. तुम्ही झाकू नका, तुम्ही झोपता. मी सांगतो तेवढं करा. डोळे झाका. डोळे झाकला 1 2 3 सगळ्यांना डोळे झाकायला लावले. देवाने मंत्र म्हटलं, सगळेजण आत आले. उघडा डोळे. डोळे उघडले तर खरंच आत ते दही तूप सगळे गाडगे दिसले. गाडगे दिसल्यावर म्हणले खा काय खायचंय. त्यांनी जेवढं पाहिलं तेवढं खाल्लं दादा, इतकं खाल्लं. मग एकदा का पोट भरलं माणूस नासाडी करतो. हे असंच आहे. नासाडी करायला लागले, नासाडी केली. बराच वेळ झाला ना. आता त्या ठिकाणी तो तर्कतीर्थ नावाचा गोपाळाला देवा आता लय वेळ झाला ना, 12:30 वाजून गेले, आता बाहेर जावं लागेल ना. बाहेर जावं लागेल म्हटल्याबरोबर तेवढ्यामध्ये तो देव म्हटला कृष्णा म्हणजे कृष्णाला म्हटलं अरे तो तर्कतीर्थ कृष्ण आपल्याला बाहेर जावं लागेल. कृष्ण म्हणू लागला गोपाळाला ए तर्कतीर्थाला ए ऐक मला आत यायचंच. त्या ठिकाणी काय होतं? मंत्रपाठ होता. बाहेर जायचं नाही ना. ते मला आता अवघड आहे. आत ते लय दुतेन भो आत नको रे काहीतरी कर. पण ते तर्कतीर्थ इतका हुशार होता. तो मला देवा तुला आत यायचा पाठ आहे ना. चल हो मग काय कर हाच मंत्र उलटा म्हण. काय कर म्हणजे काहीला असं सुलटन उलट म्हणलं बरं होईल तुम्हाला. असं सुईचा काहीला हरिपाठ सुईचा आणि उलटा पाठ आहे. तसा काहीला काकडा उलटा आणि सुलटा सगळं पाठ आहे. काही काहीला धर्मक्षेत्रेपासून गीता तर यत्र योगेश्वर पण अशी सरळ आहे. आणि काहीला उलटी यत्र योगेश्वर धर्मक्षेत्र अशी उलटी पाठ आहे. महाराज म्हणजे उलटा म्हण. उलटा म्हणल्यावर म्हणजे झाका डोळे 1 2 3 1 2 3 म्हटल्याबरोबर डोळे झाकायला लावले. पण तो तर्कतीर्थ मला अरे ह्यो म्हणतो डोळे झाका तर आत येतोय. आता मला डोळे झाका तर बाहेर जाऊ. आता काय करतो हे पाहिलं पाहिजे. गरज नव्हती पण शंका खाल्ली. यानं लगेच झाका डोळे. झाका म्हणल्यावर बाकीच्याने चाम झाकलं आणि याने आशे झाकले. हातून पाहतच होतं. पाहत असताना तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी देवानं लगेच मंत्र म्हणला. बाकीचे बाहेर आले आतच राहिलं. शंका घेतली का राहिलं गुतलात. देवानं बाहेर गेलो ग बसवणार. ते म्हणले आता गोपिकांना उठवा करा रे आरडा ओरडा. याने हुर्रे म्हणून ओरडायला चालू केलं. हे काय म्हणजे आले रे तो आलाय उठा उठा. सगळ्या गोपिका जागा झाल्या. काही नाही का हातात मध्ये काठ्या बिठ्या घेतल्या आणि लगेच त्या ठिकाणी त्या घरामध्ये त्या वाड्यामध्ये आल्या. वाड्यामध्ये आल्यानंतर याला त्या ठिकाणी काय वाटलं. याला वाटलं आता पकडलं का हाणतील. कोपऱ्यात लपू जुनं काय असं कोपऱ्यात लपू. पण त्या कोपऱ्यात त्या गाडग्यांची उतरण होती. उतरण ती उतरण माहिती गाडग्याची खाली बारकं राहतं मग त्याच्यावर थोडं मोठं 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 असं. हा मग असं उलट राहतं ते खाली मोठं मग असं बारीक बारीक राहतं. ती उतरण होती. हे कोपऱ्यात गेलं आणि त्याला होते तर्क ते लागला धक्का. धक्का लागल्याबरोबर गोपिका म्हणले त्या कोपऱ्यात धरा धरा धरा. त्या गेल्यानं असा धरला आणि हाणला.
हाणला बरोबर एक गोपिका म्हणली, बाई हा तर एकटाच दिसतोय, किती खाल्लं यानं पाहिलं पाहिजे. तिनं घरात प्रकाश केला आणि पाहिलं तर सारे मडके सारच खाल्ले, नासाडी केली. बाई याचं पोट आहे का अक्कल कोठे, किती खाल्लंय काय, हाणारे याला. हाणायला लागले आणि तो देवाला शरण गेला. देवा, ए देवा, म्हटले चुकलं माझं. काय झालं? चुकलं माझं, मी तुझं ऐकलं नाही, मी डोळे झाकले नाही, मला क्षमा कर, क्षमा कर. मला शरण गेला. देवानं लगेच त्याला बाहेर आणलं. आता मला झाकीशीन का डोळे? हा झाकीन बो आता. आता नाही, आता नाही, आता नाही तुझ्यावर शंका घ्यायचं. अशा अनेक लीला केल्या महाराज. आता गवळणी त्या ठिकाणी गाराने घेऊन यायला लागल्या. आता सांगू लागल्या, तू काय करू राहिलाय. एक एक गवळण तिसरी पुढे येते आणि सांगते, म्हणले काय केलं यानं रात्रीच माझ्या काय केली, पतीची दाढीन माझी वेणी बांधली. बांधल्याबरोबर याची काही केला गाठ काय सुटेना. बाई यानं काय करू आता, या गोकुळात राहावं काशी, इतका त्यानं काय करतोय, खोड्या करतोय. मग आता त्या यशोदेनं ठरवलं, 12:30 वाजून गेले होते. आता म्हटले याला शाळेत घालायचे. मग ही शाळा कोणती, म्हणले याला गाई चारायला न्यायचं. सांगितलं ऐका सगळ्यांनी म्हणजे कृष्णा तू उद्या गाई घेऊन वनामध्ये चारण्या करता जायचं. कृष्णाने बाकी गोपाळाने सांगितलं तुम्ही काय करा, उद्या गाई उद्या जाई दाना सवे घेवनी गोदना, घेवनी गोदना, घेवनी गोदना. उद्या जाई दाना सवे घेवनी गोदना, सवे घेवनी गोदना, सवे घेवनी गोदना, सवे घेवनी गोदना, गोदना. सगळेजण आता निघालेले आहेत. चला वळू गाई बैसू जीव एके ठाई. सगळ्यांना बरोबर घेतलं. आता वेळ संपलेला आहे. सगळेजण त्या ठिकाणी यमुनेच्या तटावर त्याला फार खेळ खेळले. हमाम बोरा हमाम, हमाम बोरा हमाम, हमाम बोरा हमाम, हमाम बोरा हमाम. अबकल बकल बकल बोरा तुगुड प्रेमाडे, अबकल बकल बकल बोरा तुगुड प्रेमाडे. खेळ विटी दांड पोऱ्या, खेळ विटी दांड, विटी दांड पोरा, खेळ विटी दांड. अबकल बकल बकल बोरा तुगुड प्रेमाडे, खेळ मायला लंबे. दोनच खेळात आटपलं काय. खेळ संपले. विटी दांडू चेंडू लंगोटी नाना पाणी, विटी दांडू चेंडू लंगोटी नाना पाणी, विटी दांडू चेंडू लंगोटी नाना पाणी, विटी दांडू चेंडू लंगोटी नाना पाणी. गाई गोपाळ, हो गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना. फार खेळ खेळले आणि आता म्हणू लागले खांदे भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता आपण मनात म्हणत असू काय कीर्तनाचे सुख. हा संपला माझा विषय. म्हणजे आता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सांगितलं आता सगळेजण त्या ठिकाणी आपल्या शिदोऱ्या आणा. मग शिदोऱ्या त्या ठिकाणी आता सगळ्यांनी सोडल्याबरोबर आता भगवान परमात्म्यानं काय केलं, जे छोटे छोटे गोपाळ होते ते जवळ बसवले, जे मोठमोठे गोपाळ होते ते लांब बसवले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. फार दुर्लभ असणारा काला आता भगवान परमात्मा करताय आणि भगवान परमात्मा मधोमध बसताय. आपल्या हातावरती लोणचं चटण्या घेताय आणि आता सगळ्या गोपाळांना वाटताय. वाटत असताना त्या ठिकाणी शुक महाराज फार गोड वर्णन करताय. बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणुम शृणकवलं तत्फलान्यंगुलुषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदो हासयन्नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिषति बुभुजय यज्ञभोग बालक पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान भैरवनाथ भगवान की जय. आई जोगेश्वरी माता की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जोरा माऊली ज्ञानराज माऊली. थांबा 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 थांबा. बस बस अजून झालं नाही कीर्तन. कंबर सोडलं की 1 तास पुढं राहत.
ऐका चालू असलेला काळभैरवनाथ देवस्थान जयंती महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील काल्याची कीर्तनरूपी सेवा अतिशय धावत्या वेळेमध्ये बरोबर 1 तासामध्ये चिंतन सेवा आपण मांडलेली आहे. एक अर्धा तास धावत्या गतीत अभंगाचा भाव आणि अर्धा तासात गोकुळातले लीला. म्हणून त्या ठिकाणी आपल्या काळभैरवनाथ सेवा समितीच्या वतीनं ही माझ्याकडं सेवा आलेली होती. म्हणून त्यांचंही मी मनापासून ऋण व्यक्त करतो. कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सर्व त्या ठिकाणी गायनाचार्य मृदुंगाचार्य यांचे ऋण व्यक्त करतो. शिंगे आमिले दुरी होते गात तुम्ही वारे दोई कडे मुखसरो वाहते जाणारा कुमरा तुम्ही वारे दोई कडे विनाना विनाना मुखसरो कडे चला विनाना मने अति मने अति तुम्ही वारे देवी कडे मुख विना लावा वारे दोरी कडे मुख कठी धरिला कृष्णमणी चला 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 एकामेका वैष्णवनिका वा बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा तू एकामेका वैष्णवनिका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गारे वाटे एकमेका वैष्णवनिका संभ्रम हे विठ्ठल जय जय बोलिलेले कुदेवी देवा कुदेवी करा क्षमा परा राजन नाय विचारिला अधिकार करा क्षमा परा महे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा